नमस्ते. आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल. आजचा विषय कुटुंब कल्याण कार्यक्रम शस्त्रक्रिया मोबदला. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यास देण्यात येणाऱ्या मोबदल्यात सुधारणा करण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिनांक 1 ऑगस्ट 7 संदर्भ वाचामध्ये 4 शासन निर्णय दिलेले आहेत. दिनांक 13 नोव्हेंबर 2002, दिनांक 3/11/6, दिनांक 16 मार्च 7, दिनांक 13 फेब्रुवारी 7. प्रस्तावना. वाढीव लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी भारत सरकार व राज्य शासनाकडून अनेक योजना व उपाययोजना करून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने निर्विजीकरण शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या मजुरीची नुकसान भरपाई म्हणून रोख मोबदला, शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने करावयाच्या खर्चासाठी कुटुंब नियोजन करणाऱ्या व्यक्तीस प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याची योजना चालू केली आहे. सदर योजनेसाठी राज्य शासनाकडून देखील मोबदला म्हणून रोख रक्कम दिली जाते. भारत सरकारने कुटुंब नियोजन योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मोबदल्यात प्रस्तावनेत नमूद केलेल्या दिनांक 1/11/6 व दिनांक 16/3/6 या पत्राद्वारे सुधारणा केली असून आता या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांनी पुरुष आणि स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्यांना ₹800 एवढ्या रकमेचे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच दारिद्र्य रेषेवरील कुटुंब नियोजन करणाऱ्या लाभार्थ्यांसाठी द्यावयाचा मोबदला हा प्रचलित दरानेच देय होईल असे कळविले आहे. या योजनेतून द्यावयाच्या मोबदल्यामध्ये भारत सरकारने केलेल्या सुधारणेनुसार सुधारित मोबदला देण्याची कारवाई राज्यांनी करावी असे कळविले आहे. भारत सरकारच्या सूचनेनुसार राज्य शासनाच्या योजनेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय. भारत सरकारने कुटुंब नियोजन योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यावर द्यावयाच्या मोबदल्यात सुधारणा करताना मोबदल्यात केलेली वाढ ही फक्त दारिद्र्य रेषेखालील जे लाभार्थी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया पुरुष व स्त्री करून घेतील त्यांच्यासाठीच अनुज्ञेय राहील. त्याचप्रमाणे दारिद्र्य रेषेवरील जे लाभार्थी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया पुरुष व स्त्री करून घेतील त्यांना पूर्वीच्या निर्णयानुसार मोबदला देय होईल असाही निर्णय घेतला आहे. भारत सरकारने कुटुंब नियोजन योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सदर योजनेअंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यावर लाभार्थ्यांच्या मजुरीच्या नुकसान भरपाईपोटी मोबदला देण्याची योजना सुधारित केली आहे. सदर सुधारित योजना पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक 1 एप्रिल 2007 पासून राज्यात राबवण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर सुधारित मोबदल्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे. सदर योजनेचे संदर्भात केंद्र शासनाने पुढील प्रमाणे सुधारणा केली आहे. 1. पुरुष नसबंदीसाठी ₹500 व स्त्री नसबंदी करून घेणाऱ्या व्यक्तीस ₹450 देण्यात यावेत. 2. औषधे व मलमपट्टीसाठी पुरुष नसबंदी आणि स्त्री नसबंदी यासाठी अनुक्रमे ₹50 व ₹100 खर्च करण्यात यावेत. 3. पुरुष व स्त्री नसबंदीसाठी लाभार्थ्यास समुपदेशन करून प्रवृत्त करणाऱ्या आशा लिंक वर्करला ₹150 व अंगणवाडी सेविकेस ₹20 एवढा मोबदला देण्यात यावा. 4. शासकीय संस्थेत येऊन नसबंदी शस्त्रक्रिया करणाऱ्या मान्यता प्राप्त खाजगी व्यावसायिकास प्रत्येक केससाठी ₹100 प्रमाणे देण्यात यावे. सदर अनुदानाचा विनियोग खालील बाबींवर करण्यात येऊ नये. कर्मचारी वृंदांचे वेतन, प्रवास भत्ता, दैनिक भत्त्याची अदायगी,
बांधकाम कार्यक्रम, कार्यालयीन उपकरणांची, संगणकाचे हार्डवेअर व सॉफ्टवेअर्स आणि फर्निचर खरेदी, वाहनांची खरेदी, वाहनांसाठी पेट्रोल, तेल, वंगण आणि परीक्षण. इमारतीचे परीक्षण. 3. शासकीय आरोग्य संस्थेत दारिद्र्य रेषेखालील पुरुष आणि स्त्री लाभार्थ्यांचे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास द्यावयाच्या मोबदल्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. खर्चाची बाब. लाभार्थ्यांना खर्चाची बाब. लाभार्थ्यांना द्यायचा मोबदला सध्याचा दर 150 रुपये, सुधारित दर 500 रुपये. स्त्री नसबंदी सध्याचा दर 150 रुपये, सुधारित दर 450 रुपये. औषध व मलमपट्टी स्थानिक संस्थेच्या स्तरावर. पुरुष नसबंदीसाठी सध्याचा दर आहे 25 रुपये, पुरुष नसबंदीसाठी सुधारित दर आहे 25 रुपये. स्त्री नसबंदीसाठी सध्याचा दर 60 आहे, सुधारित दर 40 रुपये आहे. 3. वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना प्रोत्साहनात्मक मानधन. वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सक. पुरुष नसबंदी सध्याचा दर 15 रुपये, सुधारित दर 45 रुपये. स्त्री नसबंदी सध्याचा दर 15 रुपये, सुधारित दर 15 रुपये. वैद्यकीय अधिकारी बदिलीकरण यांना सध्या कुठलाच लाभ पुरुष नसबंदीमध्ये नाहीये. स्त्री नसबंदीमध्ये सध्याचा दर आहे 10 रुपये, सुधारित दर आहे 10 रुपये. परिचारिका. पुरुष नसबंदीमध्ये सध्याचा दर आहे 5 रुपये, सुधारित दर आहे 5 रुपये. स्त्री नसबंदी सध्याचा दर आहे 10 रुपये, सुधारित दर आहे 10 रुपये. शिपाई. पुरुष नसबंदीमध्ये 5 रुपये, सुधारित दर आहे 5 रुपये, सध्याचा दर आहे 5 रुपये, सुधारित दर आहे 5 रुपये. स्त्री नसबंदीमध्ये सध्याचा दर आहे 5 रुपये, सुधारित दर आहे 5 रुपये. वाहन चालक. पुरुष नसबंदीमध्ये सध्याचा दर देय नाहीये, सुधारित त्यामध्ये नाहीये. स्त्री नसबंदीमध्ये सध्याचा दर आहे 5 रुपये, सुधारित दर आहे 5 रुपये. प्रवृत्त व पाठपुरावा करणारे व्यक्ती. पुरुष नसबंदीसाठी आहे सध्याचा दर ₹150 आशा लिंक वर्कर व प्लस 20 रुपये अंगणवाडी सेविका. स्त्री नसबंदीमध्ये सध्याचा दर आहे 5 रुपये, सुधारित दर आहे ₹150 आशा लिंक वर्कर प्लस 20 रुपये अंगणवाडी. औषध व मलमपट्टी राज्य स्तरावर. पुरुष नसबंदीसाठी सुधारित दर आहे 25 रुपये, स्त्री नसबंदीसाठी सुधारित दर आहे 60 रुपये. राज्य संकीर्ण निधी. पुरुष नसबंदीसाठी सुधारित दर आहे 25 रुपये, स्त्री नसबंदीसाठी सध्याचा दर आहे 25 रुपये, सुधारित दर आहे 25 रुपये. प्राथमिक आरोग्य केंद्र. प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात येईल तिथे. पुरुष नसबंदीसाठी नाहीये. स्त्री शस्त्रक्रियेसाठी आहे. सध्याचा दर 15 रुपये, सुधारित दर 10 रुपये. 4. शासन मान्य अशासकीय आरोग्य संस्थेत शस्त्रक्रिया केल्यास द्यावयाच्या मोबदल्याचा तपशील. खर्चाची बाब. लाभार्थींना मोबदला. पुरुष नसबंदी सुधारित दर आहे 500 रुपये, स्त्री नसबंदी सुधारित दर आहे 450 रुपये. औषध व मलमपट्टी स्थानिक संस्थेच्या स्तरावर. पुरुष नसबंदी सुधारित दर आहे 50 रुपये, स्त्री नसबंदी आहे सुधारित दर 100 रुपये. शस्त्रक्रिया करण्यास प्रवृत्त केल्यास व पाठपुरावा केल्यास द्यावयाचा मोबदला. पुरुष नसबंदी 150 रुपये आशा लिंक वर्कर प्लस 20 रुपये अंगणवाडी सेविका. स्त्री नसबंदीमध्ये सुधारित दर आहे 150 रुपये आशा लिंक वर्कर प्लस 20 रुपये अंगणवाडी सेविका. प्रोत्साहन निधी. पुरुष नसबंदीसाठी आहे सुधारित दर 80 रुपये, स्त्री नसबंदीसाठी सुधारित दर 80 रुपये.
दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांनी कुटुंब नियोजन केल्यास वरील प्रमाणे केंद्रीय सहाय्या व्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रचलित निर्णयानुसार देय होणारी ₹351 एवढी रक्कम मोबदला म्हणून पुरुष लाभार्थ्यांनी शस्त्रक्रिया केल्यास त्यांना देय होईल. शासकीय संस्थेत येऊन नसबंदी शस्त्रक्रिया करणाऱ्या मान्यताप्राप्त खाजगी व्यावसायिकास प्रत्येक केससाठी ₹100 याप्रमाणे मोबदला देण्यात यावा. सदर मोबदल्याची रक्कम ही केंद्र शासनाने आशा आणि AWW यांच्यासाठी मंजूर केलेल्या रकमेतून किंवा कर्मचारी विकास निधीमधून खर्च करावी. आशा लिंक वर्कर यांनी प्रवृत्त केलेल्या व्यक्तींची शस्त्रक्रिया झाल्यास 48 तासानंतर रुग्णाचा पाठपुरावा केल्यावर त्याचा मोबदला देण्यात यावा. कुटुंब नियोजन योजनेत मोबदला म्हणून द्यावयाच्या रकमेत भारत सरकारने जी वाढ केली आहे ती वाढ फक्त दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी अनुज्ञेय आहे. दारिद्र्य रेषेवरील लाभार्थ्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास भारत सरकारकडून यापूर्वी जेवढी रक्कम मोबदला म्हणून दिली जात होती तेवढीच रक्कम यापुढेही देय होईल. या योजनेकरता आवश्यक त्या अनुदानाची मागणी ही अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कुटुंब कल्याण कार्यालय पुणे यांनी केंद्र शासनाकडे करावी. या बाबीवर राज्य शासनाकडून करावयाचा खर्च म्हणून लेखाशीर्ष 2211 कुटुंब कल्याण 105 नुकसान भरपाई पंचवार्षिक योजनेअंतर्गत योजना 0102 पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहनात्मक मोबदला 2211-0597 या खाली दर्शवून मंजूर तरतुदीनुसार करावा. केंद्र शासनाकडून द्यावयाचा मोबदला राज्य RCH सोसायटीला केंद्र शासनातर्फे मंजूर केलेल्या निधीमधून करावा. सदर योजनेअंतर्गत प्राप्त निधी व होणारा खर्च याबाबत नियमित लेखापरीक्षण करावे. तसेच पात्र प्रकरणांची रँडम पद्धतीने तपासणी करावी. हा शासन निर्णय महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने ग्राम विकास सेवा चॅनलला सबस्क्राईब केलेले नसल्यास दररोज रिलीज होणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. त्यामुळे आमच्या टीमला प्रेरणा मिळते. चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजाच्या आस्थापना विषयक लेखाविषयक योजनांची माहिती प्राप्त व्हावी व दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशांनुसार अचूक अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे. सदर चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तथापि अनवधानाने राहिलेल्या त्रुटी व चुकांसाठी जबाबदार राहणार नाही. अधिक अभ्यासासाठी मूळ नियम व शासन निर्णयाचे वाचन करावे. सदर त्रुटी चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल. ग्राम विकास टीमतर्फे आपले धन्यवाद.